पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल। 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी भुजबळांची। समता परिषदेच्या नागपुरातील मेळाव्यातून छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा असा हल्लाबोल भुजबळ यांनी केला। तसंच पवारांवरही त्यांनी निशाणा साधला। पाहूया। जे जे ते जरांगेच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात त्यांना मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा ओबीसीच्या जे नेते आहेत जे मराठ्यांच्या विरोधात जातात त्यांना पाडा, त्यांनाही धडा शिकवा। नागपुरात समता परिषदेच्या मेळाव्यातून भुजबळांनी जरांगे पाटील आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांना निवडणुकीमध्ये धडा शिकवा असा हल्लाबोल केला। मुंबईमध्ये आझाद मैदानात जरांगेंच्या आंदोलनाला सर्वपक्षीय आमदार खासदारांनी पाठिंबा दिला होता। त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिजित पाटील, खासदार बजरंग सोनावणे, खासदार भास्कर भगरे आणि खासदार निलेश लंके हे सुद्धा जरांगेंच्या समर्थनात आले होते। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार बंडू जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा आझाद मैदानात जरांगेंची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला होता। आता या लोकप्रतिनिधींना पुढच्या निवडणुकीत धडा शिकवा असं भुजबळांनी म्हटलंय। निवडणूक आली तर जरांगे उभा राहिला का पाया पडायला गेले, पैसे अमुक घ्या अमुक घ्या हे काय चाललंय। पण तुम्ही जर एकत्र झाला आणि ठरवलं जे जे ते जरांगेच्या पायाशी जाते आणि जे जे ते जरांगेच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात त्यांना मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा ओबीसीच्या जे नेते आहेत जे मराठ्यांच्या विरोधात जातात त्यांना पाडा, त्यांनाही धडा शिकवा। आणि मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यालाही धडा शिकवा। आणि आपल्या मराठ्यांच्या लोकांनी जो आपल्या पाठीशी नेता उभा राहतोय त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहा। इथून पुढे मराठीपणात भुजबळांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडेही वळवला। ओबीसी समाजासाठी तयार केलेल्या आरक्षण उपसमितीमध्ये एका समाजाचे मंत्री कसे असं पवार म्हणाले होते। मग महाविकास आघाडीच्या वेळी सर्व उपसमितीमध्ये सर्वच मराठे होते, त्यावेळी एका समाजाची उपसमिती कशी असं का बोलले नाही असा पलटवार भुजबळांनी केला। एकाच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती शोधली आहे, सगळे सभासद एका जातीचे, ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तो प्रस्ताव फेल गेला। पवार साहेब ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठा समाजासाठी समिती निर्माण झाली। तुमच्या हातात होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आणि तुम्हीच आमदार मंत्री वगैरे जे काय होते त्यांच्या दृष्टीने तुम्ही निर्णय घेत होता। तुम्ही त्या मराठा समितीमध्ये अजितदादा पवार आणि जयंतराव पाटील यांना पाठवलं। शिवसेनेतर्फे एकनाथराव शिंदे आणि सुभाष देसाई गेले, काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण गेले। का नाही आपण म्हटले अरे एकाच समाजाची कशी समिती करता रे, घ्या ना कोणतरी ओबीसी, घ्या ना। भुजबळांनी अंतरवाली सराठी मधल्या दगडफेकीवरून सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केला। दगडफेकीचा कट आदल्या दिवशी रचण्यात आला, त्या बैठकीत पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार होते असा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय। छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं मात्र कौतुक केलंय। ओबीसींसाठी फडणवीस हेच एकमेव आशेचा किरण आहेत असं भुजबळ म्हणाले। मंत्रिमंडळात सुद्धा एकमेव आशेचा किरण आहे ते देवेंद्र फडणवीस, की जे आज समिती पाहिजे म्हटल्यानंतर समिती दिली, ताबडतोब सांगितलं ओबीसीचे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर द्यायला सुरुवात झाली। एक नाही आणि सांगितलं त्यांनी की नाही खोटी सर्टिफिकेट असती तर त्याला सजा करू। जालन्याहून संजय सरोदेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.